शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत। झिरो एरर मराठी PYQ मध्ये आपण जे कालचा जो भाग बघितला त्या भागामध्ये आपण बघितलो शब्दांच्या जाती नाम। आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत लिंग आणि वचन यावर विचारलेले महत्त्वाचे प्रश्न वाचताना आपला वेळ वाचला पाहिजे आणि आपल्या चुका नेमक्या काय होतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या पुढच्या लेक्चर मध्ये पुढच्या 30 मिनिटांमध्ये आपण करणार आहोत आणि असंच आपली ही सिरीज चालू असणार आहे। एक दिवस अड करून हे लेक्चर पडतंय मित्रांनो, लक्षात घ्या। पहिला मुद्दा आहे लिंग वचन विभक्ती सामान्य रूप, याच्या बाबतीमधला हा पहिला मुद्दा असणार। या दोन घटकावर आपण चर्चा आज करणार आहोत। या दोन घटकाचे प्रश्न आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत। आता बघा, पहिला प्रश्न लिंग विचारला होता, त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो काय असणार आहे बघा, मूळ नामाशी जन्मतः संबंध असलेला विकार कोणता आहे? जन्मतः असं म्हटले, जन्माला आल्याबरोबर मुलगा आहे का मुलगी आहे हे या ठिकाणी मुळातच संबंध आहे, लक्षात घ्या। विभक्तीचा विकार होत नाही किंवा वचनाचा सुद्धा विकार होत नाही, पण जन्मता जो संबंध आहे तो संबंध कुठला असणार आहे तर लिंग विकार असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट माहित असणं बरोबर होती, म्हणजे पर्याय अ बरोबर असणार आहे, पर्याय 2 आहे। जन्मतःच म्हणले बरोबर का, जन्मतःच म्हणजे काय, तो मुलगा आहे का मुलगी आहे, कुत्रा आहे का कुत्री आहे, घोडा आहे का घोडी आहे, हा जन्मताच संबंध आहे, म्हणून याला काय म्हणायचं तर हे लक्षात घ्या, हा जन्मताच संबंध लिंग विकाराचा आहे। पण त्या ठिकाणी नामाच्या ठिकाणी संख्या किती आहे, एक आहे का अनेक आहे, हा नंतरचा मुद्दा झाला। विभक्ती कशाला म्हणायचं, विभक्तीचा शब्दाचा जेव्हा वाक्यात उपयोग करायचा आहे तेव्हा विभक्तीचा विचार या ठिकाणी केला जातो, त्यामुळे विभक्ती कटला आणि वचन कटला। जन्मतः संबंध हा लिंग विकाराचा आहे, म्हणून उत्तर याचं 1 असणार आहे। आता हा प्रश्न बघा PSI 17 ला विचारला होता, तुम्हाला विचारले लिंग या शब्दाचा अर्थ काय असणार आहे। लिंग या शब्दाचा अर्थ आहे खून। नीट बघायचं, खून हा जो शब्द आहे याचा उकार दुसरा आणि न बाणाचा असला पाहिजे। हा खून चालणार नाही, यातला पहिला उकार चालणार नाही, यातला जो न मोठा पाहिजे आणि इथे उकार आणि न मोठा पाहिजे, यामुळे हा पर्याय 3 असणार आहे। खून म्हणजे काय, चिन्ह लक्षण, लक्षात घ्या। म्हणजे काय, लिंग या शब्दाचा अर्थ होतो चिन्ह, खून किंवा लक्षण। म्हणजे पुरुष प्राण्याचे किंवा स्त्री प्राण्याचे किंवा या दोघांपेक्षा वेगळे गुणधर्म दाखवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, लिंग असं म्हणतो। म्हणून लिंग या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ असा आहे तर खून हा अर्थ असणार आहे मित्रांनो। इथे चूक करायची नाहीये, परत परीक्षेला प्रश्न येतो आणि याच्यामध्ये ही चूक जर झाली आपल्याकडनं, खून आपण वाचलं ना आपलं आठवत नसेल आणि पहिलाच पर्याय जर हा असेल तर आपलं उत्तर चुकू शकतं। खून, खूचा उच्चार दीर्घ होतो म्हणून उकार दीर्घ आहे आणि न बाणाचा खून, बाण मधला बाण, पान मधला नाही, हे पण डोक्यात ठेवायचं आहे। उत्तर या ठिकाणी 3 असणार आहे। आता बघा, इथे जर प्रश्न बघितला हा PSI डिपार्टमेंटल PSI 2010 चा प्रश्न आहे, हा STI 11 चा प्रश्न आहे। इथे नपुसक लिंगी नामाची व्याख्या विचारलेली आहे। काय प्रश्न विचारलाय बघा, पहिली व्याख्या बघूयात। इथे डिपार्टमेंटल PSI 10 ची, सजीव प्राण्यातील एखादा नर आहे की मादी आहे हे निश्चित सांगता येत नाही, तेव्हा त्याला रिकामी जागा मानून त्याचा उल्लेख ते या शब्दाने करतात। तो पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी हे सांगता येत नसेल, दारामध्ये मुलं खेळत आहेत ते मुलं, म्हणजे हे पुल्लिंगी आहेत का स्त्रीलिंगी हे सांगता येत नसेल, या दोघांचाही जेव्हा बोध होत नसेल तेव्हा त्याला आपण नपुसक लिंग म्हणतो। पुरुष प्राण्याचे गुणधर्म सांगणाऱ्या शब्दास पुल्लिंग असं म्हणतो, स्त्री प्राण्याचे गुणधर्म सांगणाऱ्या शब्दास स्त्रीलिंग असं म्हणतो। म्हणजे तो या सर्वनामाने पुल्लिंग शब्द दर्शवतात, ती या सर्वनामाने स्त्रीलिंगी शब्द दर्शवतात, तर ते या सर्वनामाने नपुसक लिंगी शब्द दर्शवतात। जेव्हा दोघांपेक्षाही या दोघांचा काय होतं, बोध होतो, दोघांपेक्षाही वेगळा काहीतरी बोध होतो, त्याला नपुसक लिंग असं म्हणायचं। हा उत्तर या ठिकाणी हे असणार आहे। पुढे बघा, हा प्रश्न काय विचारलाय, नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोहों भिन्न अशा जातीचा बोध होतो। म्हणजे जेव्हा पुल्लिंग पण नाहीये आणि स्त्रीलिंग पण नाहीये, शिवलिंगाचा काही संबंध नाही, म्हणजे उत्तर काय असणार आहे, नपुसक लिंगी असणार आहे। PYQ महत्वाचे आहेत। आणि जे कोणी तुम्हाला सांगत असेल की बाबा नो की फक्त 11 पासून पुढचे PYQ करा, नाही मित्रांनो, मागचे 84 पासूनचे PYQ कॉपी होतात, हे लक्षात घ्या। बघा, मी पहिला मंत्र आणि शेवटचा मंत्र सांगतो, तुम्हाला पास कोण करणार आहे तर PYQ चा ज्याचा अभ्यास चांगला त्याला PYQ जमले तो नक्की पास होणार आहे। म्हणून मी परत एकदा सांगतो की आपलं झिरो एरर मराठी, बस याच्या पुढे काहीच नाही, लक्षात घ्या मित्रांनो। पुढचा मुद्दा आहे मराठीतील लिंग विचार पुढील प्रमाणे करता येईल।
आता प्राणी मात्राचं लिंग हे वास्तविक असतं, करेक्ट आहे, प्राणी मात्राचं लिंग हे वास्तविक असतं, म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं कुत्रा कुत्री कुत्रे, घोडा घोडी घोडे, आपण हे वास्तविक आहे. निर्जीव वस्तूचं लिंग हे काल्पनिक मानलं जातं, म्हणजे काय, तो वाडा, ती इमारत, ते घर, यांचं काय आपण लिंग, तो दोरा ती दोरी, हे लिंग आपण काल्पनिक मानलेलं आहे, निर्जीव वस्तू ज्याच्यामध्ये जीव नाहीये. म्हणजे काय, हे वाक्य बरोबर आहे. प्राणी मात्राचं लिंग हे काय असतं, वास्तविक असे असतं, हे बरोबर आहे. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो का, तर नक्कीच केला जातो. कारण मुलगा, तो मुलगा, मुलगी, ती मुलगी आणि ते मुलगे नामाच्या रूपाचा, इथे हा पुल्लिंगी आहे, इथं हा स्त्रीलिंगी आहे, हा नपुसकलिंगी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. नामाच्या रूपाचा विचार केला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा मुद्दा काय, मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित स्वरूपाची आहे. मी सांगितलं किंवा तो या सर्वनामाने पुल्लिंगी शब्द दर्शवतात, ती या सर्वनामाने स्त्रीलिंगी शब्द दर्शवतात आणि ते या सर्वनामाने नपुसकलिंगी शब्द दर्शवतात. मग हा नियम तुम्हाला मी सांगितला, एखादा नियम सांगितला त्याला अपवादच जास्त आहेत मित्रांनो. उदाहरणार्थ ती दुकान, ते दुकान, म्हणजे ती दुकान स्त्रीलिंगी शब्द आहे, ते दुकान नपुसकलिंगी शब्द आहे. एकच शब्द दोन लिंगामध्ये येतोय, म्हणजे एखादा नियम सांगितला की त्याला अपवाद आहे. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, मराठी लिंग व्यवस्थेमध्ये तर्काचा आणि युक्तीचा कुठेही संदर्भ दिसत नाहीये. म्हणून मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित स्वरूपाची आहे. म्हणजे या ठिकाणी अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर असणार आहे. पर्याय 4 याचं उत्तर येणार आहे. पुढे बघा, आता मी काही प्रश्न त्याच्या अँगल नुसार मागे पुढे घेतलेले आहेत, लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. आता आपण हळूहळू पुढे जातोय, याचे नियम सुद्धा कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बघा, मराठीतील लिंग व्यवस्थेबद्दल पुढील प्रमाणे विचार मांडलाय. आता हा जर प्रश्न बघितला ASO 14 ला आलाय आणि हा प्रश्न ASO 13 ला आहे. 13चा प्रश्न 14 ला कसा कॉपी झालाय बघा. आता प्रश्न काय विचारलाय की मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित व धरसोड वृत्तीची आहे. एखादा नियम सांगावी त्याला अपवादच जास्त आहे, हे आपण या ठिकाणी सांगितलं. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो, हे स्टेटमेंट हे जसेचे जसे घेतले. हा प्रश्न उलटा फिरलाय, लक्षात घ्या. आणि मग प्राणी मात्राचे लिंग वास्तविक असे नसते म्हटलंय. बघा, इथं नसते असं म्हटलेलं आहे, म्हणजे मुळामध्ये ते असतं, बरोबर का. आणि या ठिकाणी काय म्हटलं, निर्जीव वस्तूचं लिंग हे काल्पनिक असतं असं पाहिजे होतं. म्हणजे हे विधान चुकलं, हे विधान चुकलं, हे दोन विधान चुकीचे आहेत. तुम्हाला विचारले का पुढील प्रमाणे विचार मांडता येईल आणि या पर्यायातून योग्य ते उत्तर शोधा. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं अ आणि ब बरोबर असणार आहे, ब आपलं क आणि ड हे चुकीचं असणार आहे. पर्याय बघा, या ठिकाणी हा प्रश्न कसा कॉपी झाला, ASO 14चा जो प्रश्न आहे बघा, तर सुद्धा 13 मधून हा हा जो काय 13ला प्रश्न आलाय बघा, हा 14चा जो प्रश्न आहे तो हा प्रश्न 13 मधून कॉपी झालाय, लक्षात घ्या. प्रश्न 13 मधून कॉपी झालाय हे आपलं लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न कॉपी होतात, PYQ हे कॉपी होतात. त्यामुळे तुम्हाला परत परत सांगतो मित्रांनो, वेळ वाया आपला चहा प्यायला गेल्यानंतर 2 तास जातो, त्याच्याऐवजी दररोजचं एक चॅप्टर 0 एरर तुम्हाला 10 वेळा वाचा. परीक्षेमध्ये तुमचे प्रश्न 100% सुटणार, तुमचा आत्मविश्वास वाढणार. आणि अजून एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे मला या ठिकाणी, मराठी हा जो विषय आहे, लक्षात घ्या, मराठी हा जो विषय आहे तो विषय तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट आहे, लक्षात घ्या. तो काय आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे 100 प्रश्न लँग्वेजला आहेत, बरोबर का. 100 प्रश्नामध्ये मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न. याच्यात जर बघितलं आपलं तर 1 तास वेळ आहे. म्हणजे तुम्हाला जर बघितलं इथे 60 मिनिटाचा 30 मिनिटाचा वेळ मराठीला आहे आणि इथे 30 मिनिटाचा वेळ इंग्रजीला आहे. पण मराठीमध्ये 47 प्लस मार्क्स येतात. स्कोरिंग आहे 47 प्लस प्रश्न बरोबर येऊ शकतात. आयोगाचा प्रश्न रद्द झाला तरच रद्द, बाकी अन्यथा नाही. मग हा एक मुद्दा याच्यामध्ये प्लस पॉइंट आहे. दुसरा मुद्दा काय तर तुम्हाला सांगतो, जर तुमचा चांगला अभ्यास झाला तर 20 ते 22 मिनिटांमध्ये तुमचा पेपर संपतो, कव्हर होतो. 20 ते 22 मिनिटात कव्हर झाला तर तुम्हाला इंग्रजीसाठी एक 8 ते 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळतील. म्हणजे एक 8 ते 10 मिनिटं जे एक्स्ट्रा मिळाले तर इथे तुम्हाला 40 प्लस यायला कोणीही अडवू शकत नाही. 40 प्लस व्यवस्थित अभ्यास. पण इथे तुम्हाला इंग्रजीचे प्रश्न सोडवण्यासाठी, तुमच्या सिलेमिस्टिक होण्यासाठी एक्स्ट्राचा वेळ मिळतोय.
आणि हा एक्स्ट्राचा वेळ मिळाला म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, म्हणजे मराठी हा विषय स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्याबरोबर तो तुम्हाला इंग्रजीला सुद्धा पुश करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे मराठी हा विषय माझी मातृभाषा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो, प्लीज. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट हे एक लक्षात घ्या की उतारा नावाचा घटक आहे, शब्दसंग्रह नावाचा घटक आहे, याच्यामध्ये 50 पैकी 20 ते 22 प्रश्न शब्दसंग्रह आणि उतारावर असतात. आता बघा मित्रांनो, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, 10 प्रश्न असतात. या 10 प्रश्नासाठी आपण 2-2 महिने क्लास करतो. पण शब्दसंग्रह आणि उतारे हा 50 प्रश्नापैकी 20 ते 22 प्रश्न याच्यामध्ये येतात आणि यासाठी आपण काहीच करत नाही मित्रांनो. याला वेळ दिला पाहिजे, प्रॉपर वेळ दिला पाहिजे. यासाठी व्यवस्थित तयारी करा. आणि त्यातलं मी तुम्हाला शब्दसंग्रहाचं लेक्चर आपण टाकलं स्ट्रॅटेजीमध्ये, ते कसं करायचं तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे. आणि त्याबरोबर उतार्याचा सुद्धा मुद्दा मी सांगतो. ओके, मग आपल्याला हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की मराठी काय करते तुम्हाला. मराठी 2 गोष्टी आहेत, एक द स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि दुसरा मुद्दा काय आहे तर तुम्हाला तो वेळ पण देतोय इंग्रजीसाठी. पुढे बघा. आता इथे काय निर्जीव वस्तूचे लिंग असं विचारलेलं आहे प्रश्न. निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक पुरुषत्व स्त्रीत्व लादून त्या वस्तू मागे तो ती ते हे शब्द वापरतात. लक्षात घ्या. म्हणजे कसं, आता बघा उदाहरणार्थ, तो ग्रंथ, ती पोथी, ते पुराण किंवा ते पुस्तक. इथे काय केलेलं आहे, हे निर्जीव वस्तू आहेत, याच्यामध्ये जीव नाही आहे. याच्यावर पुरुषत्व स्त्रीत्वाचा काय लादलं, म्हणजे या ठिकाणी काल्पनिक पुरुषत्व काल्पनिक स्त्रीत्व लादलं आणि त्या वस्तू मागे तो ती ते ह्या सर्वनामाचा वापर केला, ते म्हणजे निर्जीव वस्तूचं. मग उत्तर काय म्हणलंय, निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो, तर हा पर्याय असणार आहे क. बरोबर. पर्याय कुठे आहे, 2. STI 17ला प्रश्न विचारलाय. पुढचा जो प्रश्न आहे बघा, ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात. लक्षात घ्या. आता वेगवेगळ्या म्हणजे काय इथं समजून घ्यायचं. इथं बऱ्याच वेळा जांभळून जायचं नाही. स्त्रीलिंगी येणार नाही, नपुंसक लिंगी येणार नाही. उभय म्हणजे 2. उभय म्हणजे काय, उभय या शब्दाचा अर्थ होतो 2. म्हणजे 2 लिंगामध्ये जेव्हा उपयोग होतो, मांजर, ती बाग, तो बाग, ती वेळ, तो वेळ, पुल्लिंगी स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी नपुंसक लिंगी, पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसक लिंगी, अशा स्वरूपामध्ये उपयोग होतो. आणि आपण आपल्या 0 मराठीमध्ये स्पष्टीकरण देताना ह्या सगळे मुद्दे क्लिअर केलेत मित्रांनो. लक्षात घ्या. पोर, ती पोर, ते पोर, तो पोर, तिन्ही लिंगामध्ये आलं. मग याला काय म्हणायचं, तर याला उभयलिंगी म्हणायचं. हा पण मुद्दा आहे. मग ह्या उभयलिंगी म्हणून चालणार आहे का, तर नाही. तो बहुलिंगी सुद्धा आहे. म्हणजे बहु म्हणजे एकापेक्षा जास्त. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय यायला पाहिजे, अ आणि ड येणार आहे. मग कधीही पर्याय 2 चेक करायचे. जसं व्यंजन संधीला हल संधी म्हणतात, हे पण आपल्याला माहित पाहिजे. तसं या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे, प्रश्न बारकाईने सोडवला पाहिजे. बरोबर का, हे लक्षात घ्या. आणि इथे तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. आता हा प्रश्न जरा बघायचा आहे. बराच प्रश्न बऱ्याच जणांना हा जमला नाही. नेमकं काय, नीट वाचा. व्याकरणातील पुरुष ही संज्ञा लौकिक जीवनातील पुरुष या व्यक्तीशी संबंधित असून तृतीय पुरुषाच्या बाबतीत तिन्ही लिंगी येतात. प्रश्न हा सर्वनाम प्लस लिंग असा मिक्स आहे. काय म्हटलंय बघा, व्याकरणामध्ये पुरुषवाचक सर्वनाम नावाची कन्सेप्ट आहे. बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलायचा आहे तो, असे 3 भाग पडतात. याला व्याकरणात पुरुष असं म्हणतात. बोलणारा मी आहे प्रथम पुरुष, ऐकणारे तुम्ही आहे द्वितीय पुरुष, आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय हा तृतीय पुरुष आहे. म्हणजे बोलणारा, ऐकणारा ज्याच्याविषयी बोलायचा आहे तो, असे 3 भाग पडतात. याला व्याकरणात पुरुष म्हणतात. याचा लौकिक जीवनाशी पुरुषाचा संबंध नाहीये. लक्षात घ्या. हा संबंध नसून तृतीय पुरुषाच्या बाबतीत तिन्ही लिंगी येतात. उदाहरणार्थ काय, तर तो मुलगा, ती मुलगी, ते मुलगे हे तृतीय पुरुषाच्या बाबतीमध्ये आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतं. लक्षात घ्या. प्रथम पुरुषवाचक मध्ये मी, आम्ही येतं. द्वितीय मध्ये तू, तुम्ही येतं. इथे कुठेही तो, ती, ते येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे हे मुद्दा आहे. म्हणजे याचं उदाहरण जर बघितलं तर या विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे, पूर्वार्ध चुकीचा आहे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 3 येणार आहे मित्रांनो. संकल्पनात्मक अभ्यास पाहिजे, प्रश्न चुकणार नाही. कळलं तुम्हाला. म्हणजे व्याकरणातील पुरुष ही संज्ञा लौकिक जीवनातील पुरुष या व्यक्तीशी संबंधित नसून, पुरुष म्हणजे काय, पुरुषवाचक सर्वनाम, बोलणारा मी आहे, ऐकणारे तुम्ही आहेत आणि ज्याच्याविषयी बोलायचं आहे ते असे 3 भाग पडतात. यांना व्याकरणात पुरुष असं म्हणतात.
ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि मग दुसरा मुद्दा काय म्हटलाय की तृतीय पुरुषाच्या बाबतीत जर बघितलं, तो मुलगा, ती मुलगी, ते मुलगे, म्हणजे तृतीय पुरुषाच्या बाबतीमध्ये तो, ती, ते ही लिंगे येतात. म्हणून या विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे. लिपिक 14ला प्रश्न विचारलाय मित्रांनो, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आहे की भाववाचक नामाची लिंग व्यवस्था कशी लक्षात ठेवायची, हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये एकदम शॉर्टकट सांगितलेले, लक्षात घ्या. यातला पहिला मुद्दा आहे किताई. बघा आता किताई हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न संयुक्त ब 2022 ला आलाय. आणि हा प्रश्न जर बघितला मित्रांनो, ASO 12 10 वर्षानं तब्बल 10 वर्षानं प्रश्न विचारलाय बघा. लुच्चेगिरी, इकिता आईगिरी. आता इकिता आई हा शब्द याच्यामध्ये एक पाहिजे असं लक्षात घ्या. आई, इकिता आईगिरी, इकिता आईगिरी, गरिबी, माणुसकी, नम्रता, लुच्चेगिरी, बरोबर का. नवलाई हे स्त्रीलिंगी शब्द आहेत. पण त्व मधुरपण, मधुरत्व, माधुर्य, ते माधुर्य, ते मधुरत्व, ते मधुरपण, ते देवपण, बरोबर का. ते मित्रत्व, ते शत्रुत्व, ते नपुसकलिंगी आहेत. आणि पणावा म्हणलं की पुल्लिंगी आहेत. शहाणपणा, गारवा हे पुल्लिंगी आहेत, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं, हा प्रश्न गिरीवर नाही इथे आला बघा. इथे गिरी हा जो शब्द आहे म्हणजे तो स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि मग इथं तुम्हाला काय विचारले प्रश्नामध्ये, नीट बघा प्रश्नामध्ये काय विचारले. इकिताई हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात, तर ही स्त्रीलिंगी असतात, लक्षात घ्या. पनावा म्हणलं की पुल्लिंगी, पण येत्व म्हणलं की नपुसकलिंगी, आणि एकितागिरी आई म्हणलं की स्त्रीलिंगी. असं लक्षात ठेवलं की उत्तर तुमचं चुकणार नाही. आगामी काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे आपलं लक्षात घ्यायचं आहे. नंबर 2 पुढे बघा. इकारांत नामे स्त्रीलिंगी असतात, मात्र काही इकारांत नामे ही पुल्लिंगी असतात आणि ती व्यावसायिकाची असतात. आता बघा, माळी माळीन, धोबी धोबीन, शिंपी शिंपीन, तो धोबी, लक्षात घ्या. तो धोबी, धोब्याचा कुत्रा, तो माळी, तो शिंपी. इथे ई कारांत आहे ना, ई कारांत पुल्लिंगी नामे, ती कोणाची आहेत, व्यावसायिकाची आहेत. ती कोणाची आहेत, व्यावसायिकाची आहे. हे लक्षात आलं आपल्याला. हा एक प्रश्न इथे सहज सुटला असता. याला कुठे नियम नाही, कुठे काही वेगळं विचारलंय असं नाहीये, पण हे अभ्यासातून आलेलं आहे. कारण तो माळी, तो धोबी, तो शिंपी, तो तेली, ई कारांत पुल्लिंगी नामे आहेत आणि ही व्यावसायिकाची नामे आहेत, लक्षात घ्या. यांच्या व्यवसायावरून आलेली नामे आहेत. पण उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा भुललाशी, लक्षात घ्या. मग अवनी, तरुणी, वारुणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची नामे आहेत. अवनी पृथ्वीला म्हटलंय, तरुणी मुलीला म्हटलंय, वारुणी दारूला म्हटलंय. मग ई, ती अवनी, ती तरुणी, ती वारुणी, ई कारांत आहे, ई कारांत स्त्रीलिंगी नामे. आलं उत्तर. वेगळं काहीच बघायची गरज नाही. पुढचा मुद्दा, सामासिक शब्दाचं लिंग हे कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरतं. आता इथे नियम आहे, सामासिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असतं, हा नियम आहे. आणि त्या नियमाचे भरपूर उदाहरणं परीक्षेला आलेले आहेत. ते पण आपण सगळे उदाहरणं घेतलेत बघा. काय म्हणले, सामासिक शब्दाच्या शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ जर बघितलं, मीठ भाकर किंवा मीठ भाकरी. आता ते मीठ म्हणजे झालं नपुंसकलिंगी आणि ती भाकरी म्हणजे काय झालं, स्त्रीलिंगी. मग या शब्दाचं लिंगच काय आहे, स्त्रीलिंग आहे. बघूयात अजून उदाहरण पुढे. आता बघा प्रश्न काय विचारलाय. लेटेस्ट राज्यसेवा 2024 जी 25 मध्ये पार पडली, ती 24 ची आणि 25 ची व्हायची बाकी आहे, हे लक्षात घ्या. मग खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अचूक लिंग असलेला पर्याय ओळखा, असा प्रश्न विचारलाय. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, आज साखर भात केला होता. साखर, ती साखर स्त्रीलिंगी शब्द आहे. तो भात पुल्लिंग शब्द आहे. म्हणजे या शब्दाचं काय पाहिजे, पुल्लिंग पाहिजे. बघा, सामासिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असतं, हा नियम महत्वाचा आहे. आणि मग इथे तुम्हाला विचारलंय काय, त्याने देवघर स्वच्छ केले. तो देव, ते घर म्हणजे हा नपुंसकलिंगी शब्द आहे, बरोबर आहे. हे बरोबर, हे चुकीचं आहे. ताटात मीठ भाकर, मीठ भाकर जर बघितलं, ते मीठ, ती भाकर, इथं काय पाहिजे होतं, स्त्रीलिंगी हा शब्द पाहिजे होता. म्हणजे हे चुकीचं आहे. फक्त ब बरोबर आहे, पर्याय 2 आहे. नियम माहित असेल तर उत्तर एका सेकंदामध्ये येतं मित्रांनो, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न संयुक्त ब 18 विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलाय बघा, नीट बघा. सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा. आता संयुक्त ब 18 वेळ आपल्याकडे 10 सेकंद, कसा सोडवायचा बघा.
पहिल्यांदा बघायचं ती साखर तो भात, म्हणजे हा शब्द पुल्लिंगी आहे. मग पुल्लिंग इथं आलं, हा पर्याय गेला. तो देव ते घर, इथं नपुसकलिंगी आलं, म्हणजे हे डायरेक्ट आलं नपुसकलिंगी. इथं कुठं आलं का नाही, संपलं उत्तर. गोल करा, चला पुढे. ते मीठ ती भाकर स्त्रीलिंगी आलं. म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न सोडवता आला पाहिजे, पर्याय बाजूला काढता आले पाहिजे, पटकन उत्तर बरोबर येतं. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की PYQ न काय होतं लक्षात घ्या. PYQ न पहिला मुद्दा तुम्हाला प्रश्नाचं स्ट्रक्चर समजतं, त्या घटकावर प्रश्न विचारण्याची पद्धत कळते, आणि तिसरं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर सातत्यानं PYQ कंटेंट PYQ असंच करायचं चक्र, परत खूप बेस्ट फायदा होणार आहे तुम्हाला. पुढे बघा, हा प्रश्न बघा, कर सहाय्यक 17ला विचारला होता. एकदम सिंपल आहे. पुढे काही सामासिक शब्द दिले, त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा असं म्हटलंय. आता बघा, ते मीठ ती भाकरी म्हणजे स्त्रीलिंग आला. हा शब्द एकच आहे, बाकी बघायची पण गरज नाही. आलं उत्तर. कशाला वेळ जातोय, प्रश्न बघितल्यानंतर घाबरून जायची काही गरजच नाही ना आपल्याला. पुढे बघा, ती गाय ते रान नपुसकलिंगी आहे, ती भाजी तो पाला पुल्लिंगी आहे, तो भाऊ ती बहीण स्त्रीलिंगी शब्द आहे. आलं उत्तर. बघायची गरज नाही. सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असतं, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, ज्या नामाचा उपयोग हे झालंय आपलं. बघा, मी तुम्हाला स्पष्टीकरण आपल्या 0 मध्ये काय आहे हे बघा, की काय म्हणलं, ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात, तर त्यांना काय म्हणतात, उभयलिंगी आणि बहुलिंगी असं म्हणतात. बघा इथे लिहिलं मी. आणि मग तो हरिण ते हरिण, तो मुंगूस ते मुंगूस, तो पोर ती पोर ते पोर, म्हणजे स्पष्टीकरण दिल्यानंतर तुम्हाला लगेच हे कळणार आहे. पुढे बघा, त्याच्यावरनं मुद्दा आलाय. पुढीलपैकी कोणते शब्द विविध लिंगात आढळतात, म्हणजे उभयलिंगी किंवा बहुलिंगी. ते पोर ती पोर, बाग तो बाग ती बाग. उत्तर 2 आलं. पोर आणि मुली संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरलेली आहे, ते ती पुल्लिंगी वापरली, स्त्रीलिंगी वापरली आणि नपुसकलिंगी वापरली. उत्तर 3 आहे. संयुक्त क 19ला प्रश्न विचारलाय, म्हणजे तिन्ही लिंगी कोणते शब्द येतात बघा, बाळ पोर आणि मूल. हे लक्षात घ्यायचं. तिन्ही लिंगी, एक आहे बाळ, पोर आणि मूल. हे शब्द कायम लक्षात ठेवायचे. लक्षात घ्या, हे कायम येतं, हे परीक्षेला कायम येतं, लक्षात घ्या. म्हणजे हा एक फायदा आपला या ठिकाणी होतो. हे बघा, आता बाग मजा ढेकर, ती बाग तो बाग, ती मजा तो मजा, म्हणजे हा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे गट ब 20ला प्रश्न विचारलाय. जे बहुलिंगी आहेत, जे उभयलिंगी आहेत, ह्या शब्दांवर प्रश्न परीक्षेला असतो, हे लक्षात घ्या मित्रांनो. आता हा एक बघा, परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसं ठरवायचं. प्रश्न वाचायचं, प्रश्न खूप मोठा आहे. तर परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. बरोबर आहे. आता इथे बघा, परभाषेतून आलेल्या शब्द, वाक्याचा काय संबंध आहे का, कर्त्याचा काय संबंध आहे का, कर्माचा काय संबंध आहे का, म्हणजे 1 2 3 हे अर्थहीन पर्याय आहेत. 4था पर्याय महत्वाचा आहे. पुढे बघा, काही शब्दाचे लिंग हे वेगळे असतात. आता समजा याच्यावर प्रश्न विचारतो सातत्यानं. 17चा प्रश्न आहे, PSI 17 कर सहाय्यक प्रश्न. बघा, मोर लांडोर, रेडा म्हैस, बोका भाटी, बोकड शेळी. आता आपण रेडा म्हैस म्हणले, तर इथे आलं बघा, इथे पण आलं, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. आता बघा, बोकड शेळी असं म्हटले, हा पर्याय असणार आहे, म्हणजे हे उत्तर आलं 1. सेम इकडे बघा, फक्त काही पर्याय बदल बघा, रेडा म्हैस, इथं 3 नंबर कुठं आलं, इथं आलं उत्तर, बघायची गरज नाही. बैल गाय, बोका भाटी आणि खोंड कालवड, पर्याय 4. ठीक आहे. आता पुढे बघा, कवी या शब्दाचं स्त्रीलिंगरूप पुढीलपैकी कोणतं आहे, असा प्रश्न विचारलाय. कवी या शब्दाचं स्त्रीलिंगरूप कोणतं आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर हे कवयित्री कधीच चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे. कवी हा पण शब्द चुकीचा आहे. तर लक्षात घ्या, हा शब्द कायम लक्षात ठेवायचा. इथे फसवल्या जातं कवयित्री, पण असा कुठेच पर्याय याच्यामध्ये नसल्यामुळे हा प्रश्न रद्द झाला होता मित्रांनो, हे लक्षात घ्या. असे प्रश्न शोधायचेत आणि मी तुम्हाला तुमच्या समोर रेडी टू इट देणार आहे. या सिरीजच्या माध्यमातून 2-2 चॅप्टर घेऊन आपले जवळपास 30-32 लेक्चर चॅप्टर आहेत. याचे 15-16 लेक्चर आपली ही सिरीज एक दिवस आड करून राहणार आहे मित्रांनो. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा. यात थोडंसं मी जरा सांगतो, आपल्या पुस्तकाबद्दल सांगितलं पाहिजे. तर पहिला मुद्दा आहे की आपलं जे 0 एरर मराठी आहे, जसं महेश पाटील सरांनी इंग्रजी केलं आहे त्याच पद्धतीने आपलं मराठी
झिरो एरर आहे. मागची आवृत्ती खूप जोरदार गेली आहे मित्रांनो. याही वर्षी खूप तुम्ही चांगला प्रतिसाद देताय. पण ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे त्यांनी हे पुस्तक बघा आणि 4 पर्यायाचं स्पष्टीकरण शब्दसंग्रहामध्ये जा, व्याकरणात जा आणि बघा की दिले की नाही दिलंय. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये दरवर्षी आपण हे प्रश्न बदलत असतो आणि प्रश्नाची जी काही जाडी आहे याच वाढण्याचं कारण असं आहे, तुम्ही म्हणाल तर बाजूला सार काढतो बाजूला, प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर रिवाइज करण्यासाठी मी तुम्हाला सार दिलाय आणि तो तुमच्या फायद्याचा आहे. टॉपिक संपला की रिव्हिजन होतं तुमचं आणि मग ते तुम्हाला करण्यासाठी झिरो एरर मराठी आणि मला सगळे संदर्भ माहित आहेत. आयोग ज्यातून प्रश्न विचारतं ते सगळे संदर्भ मला माहित आहेत मित्रांनो आणि त्या संदर्भाचा अभ्यास करून ही आपली शाश्वत नोट्स मराठी क्लास नोट जी बनवलेली आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. आगामी काळामध्ये कालच मुख्यमंत्र्याचं ट्विट आहे की आपल्या याच्यामध्ये जर बघितलं आपण की जवळपास 20,000 ते 70,000 जागा सगळ्या एमपीएससी भरणार आहे. सगळ्या सरळ सेवा एमपीएससीकडे आलेल्या आहेत. या सगळ्या परीक्षेसाठी दोन्ही पुस्तकं उपयुक्त आहेत. गट ब गटकचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी तर नक्कीच आहेत, पण जी काही सगळ्या स्पर्धा परीक्षा देणार आहेत या मुलांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे, लक्षात घ्या. हा प्रश्न जर बघितला आपण तर विद्वान या शब्दाचं जे लिंग आहे स्त्रीलिंग ओळखा असा प्रश्न विचारलाय. हा जरा ऑड प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. एकदम ऑड प्रश्न विचारलाय बघा. विद्वान म्हणजे काय तर विद्वान हा शब्द स्त्रीलिंगी, संस्कृत मधून मराठीमध्ये येणारे शब्द जे आहेत तर बघा भगवान, भगवानचं भगवती होतं, भगवानचं भगवती होतं. श्रीमान, श्रीमानचं श्रीमती होतं आणि राजाचं राज्ञी होतं. मग या ठिकाणी जर बघितलं आपण तर मग उत्तर काय यायला पाहिजे, विदुषी यायला पाहिजे. विदुषी हा जो शब्द आहे तर हा विद्वानचा विदुषी येतो, विद्वानी होत नाही. संस्कृत मधून मराठीमध्ये येणारे शब्द इकारांत होतात पण ते जरा वेगळ्या पद्धतीने होतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचे. पर्याय 3 आहे, ह्या लक्षात घ्या. आता पुढचा बघा. पुढीलपैकी प्राणीवाचक नामापैकी वेगळा गट ओळखा असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. नीट बघायचंय, नीट बघायचंय. बघा प्रश्न काय विचारलाय. तो नर, तो घोडा, तो कुत्रा हा शब्द पुल्लिंगी आहे. ते बालक, ते अपत्य, ते वासरू हे सगळे शब्द नपुंसकलिंगी आहेत. ती मादी, ती लांडोर, ती कालवड हे सगळे शब्द काय आहेत, स्त्रीलिंगी आहेत. मग राहिला पर्याय काय 4. वेगळा गट आहे. ते दार, सखीजन, कबिला, तो कबिला, ते दार, ती सखीजन म्हणजे स्त्रीलिंगी, हा पुल्लिंगी, हा आपला तो कबिला पुल्लिंगी, ते दार नपुंसकलिंगी म्हणजे हा वेगळा आहे. याच्यामध्ये भिन्न लिंग आले, हा गट वेगळा आहे. पर्याय 4 आहे. तो ती ते हे माहित पाहिजे, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आता बघा वचन या घटकावर विचारलेले काही जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघूयात आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण विभक्ती आणि सामान्य रूपाचे भाग 3 मध्ये बघणार आहोत. असे आपण दोन टॉपिक घेऊयात मित्रांनो. आता बघा वचन विचार हा प्रश्न विचारलाय की बघा इथे पहिल्यांदा विचारत व्याख्या. आता हा प्रश्न लिपिक 17ला आहे. नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा जो धर्म आहे त्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारला. त्याला आपण वचन असं म्हणतो. म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या किती आहे, 1 आहे का 2 आहे. समजा नदी संख्या किती आहे, 1 आहे. नद्या संख्या किती, एकापेक्षा जास्त आहे. मग नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म आहे तो लिपिक 17ला प्रश्न विचारला. तोच प्रश्न संयुक्त क 2023ला काय मॉडिफाय केला. नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म आहे त्याला काय म्हणतात, वचन म्हणतात. थोडा मॉडिफाय केला. PYQ कॉपी होतात हे लक्षात घ्या आणि परत परत होतात. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म आहे, घर घरे, घर एक आहे, घरे अनेक आहे, एकापेक्षा जास्त संख्या आहे, एक संख्या एक वचन, 2 संख्या आहे 2 पेक्षा जास्त आहे, अनेक वचन हे मराठीमध्ये एक वचन आणि दोनच वचन, सॉरी एक वचन आणि अनेक वचन असे 2च वचन मराठीमध्ये आहेत, लक्षात घ्या. ओके. आता बघा इथे प्रश्न काय विचारला, खालीलपैकी कोणत्या गटातील शब्दाची रूपे अनेक वचन होताना बदलत नाहीत. प्रश्न खूप मजेशीर आहे. काय माहित पाहिजे तुम्हाला की पुल्लिंगी नामाचं अनेक वचन जे आहे ते त्याचे नियम तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात घ्या. काय नियम आहे बघा याच्यामध्ये. पहिला मुद्दा नियम आहे आकारांत. पुल्लिंगी नामाचं जे काय पुल्लिंगी नाम आहे त्याचं काय होतं बघा. कुत्रा, तो कुत्रा असेल तर आपण काय म्हणतो, कुत्रे म्हणतो, म्हणजे एकारांत झालं. राजा, राजे झालं. रस्ता, रस्ते झालं. फळा, फळे झालं. म्हणजे हा एकारांत जो आहे हा नियम आपण शॉर्टकट केला, पहिला नियम. दुसरा नियम काय आहे लक्षात घ्या. दुसरा नियम आहे अकारांत, ईकारांत, उकारांत आणि ओकारांत याचं जे
अनेक वचन आहे ते अकारांत, इकारांत, उकारांत आणि ओकारांतच राहतं, बदलत नाही. देव देव, कवी कवी, गहू गहू, गुरु गुरु, फोटो फोटो, म्हणजे देव देव, कवी कवी, गहू गहू, फोटो फोटो, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी जो बदल होतो तो अशा पद्धतीने होतो. ओके, मग या ठिकाणी हा प्रश्न जर बघितला आपण, प्रश्न काय म्हटलंय बघा की पुस्तक, तुम्हाला विचारलंय काय परीक्षेमध्ये की या ठिकाणी बघा की कोणत्या गटाली शब्दाची रूपे बदलत नाहीत. पुस्तक पुस्तके, फळा फळे, भाकरी भाकऱ्या, इमारत इमारती, वासरू वासरे, आसू आसवे, जळू जळवे, गाणे गाणी, बदलतंय, हे पण बदलतंय, हे पण बदलतंय. काका काका काके होत नाही, काकाच राहतं. मग इथे काय म्हटलं की जेव्हा आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं त्याला अपवाद आहे. आजोबा, दादा, काका, मामा, नाना, नाही का, हे अपवाद आहेत. आता या ठिकाणी बघितलं शाळा शाळा, आकारांत, भाषा भाषा, दिशा दिशा, सभा सभा, आकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आकारांतच होतं, बदलत नाही. उंदीर तो देश, बदलत नाही, त्या नियमात बसतो. गुरुजी गुरुजी, कवी कवी कवी, गुरुजी गुरुजी, पाणी पाणी, पाऊस पाऊस, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, क आणि ड असणार आहे, म्हणजे न बदलणारे उत्तर या ठिकाणी 4 असणार आहे. एकदा आपल्याला वचन ओळखा असं कळालेलं आहे तर ते सहज ओळखता येईल असे नियम तुम्हाला शॉर्टकट करायचे आहेत. त्यातला मी एक नियम तुम्हाला सांगितलाय आणि ते शिकवत असताना आपण शॉर्टकट करत असतो, हे लक्षात घ्या. परत तो प्रश्न आहे, एक वचनात आणि अनेक वचनात सारखीच राहणारी नामाची रूपे, तांत्रिक सहाय्यक 2017 प्रश्न विचारलाय. काय प्रश्न आहे, धोंडा, इमारत, अंगठा, बोट. बघा आता याच्यात जर बघितलं आपण, पुस्तक पुस्तके, पाटी पाट्या बदलतो, बरोबर का, वही वया, खड्डा खड्डे, धर्म धर्म, शाळा शाळा, दगड दगड, देव देव, बदलत नाही, बरोबर का. न बदलणारी एक वचनात आणि अनेक वचनात सारखीच राहणारी रूपे हे असणार आहे. धोंडा धोंडे, इमारत इमारती, अंगठा अंगठे, बोट बोटी, सायकल सायकली, मोटार मोटारी, विमान विमाने, गाडी गाड्या, बदलतंय, फक्त हा बदलत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, अनेक वचन रूपातही न बदलणारा शब्द ओळखा, संयुक्त क 22 याच्यावर प्रश्न विचार. जेवढे अपवाद आहेत हे वचनामध्ये आपल्याला अपवाद करायचे आहेत, अपवाद महत्वाचे आहेत आणि ते आपण आपल्या सगळ्याच पुस्तकामध्ये दिले, लक्षात घ्या अपवाद. मग मुलगा मुलगी होतं, राजा राजे होतं, राणी राण्या होतात, देव बदल का, देव देवच आहे, पर्याय 4. पुढे प्रश्न बघा, आता हा प्रश्न महत्वाचा आहे, संयुक्त ब 2020 विचारलाय. विशेष नामांना अनेक वचन नाही, परंतु विशिष्ट व्यक्तीबद्दल बहुमान किंवा आदर दर्शनासाठी एक वचन वापरले जाते का, नाही, अनेक वचन वापरले जाते. गुरुजी गावाला गेले. मराठीत एक वचन द्विवचन असे 2 वचन आहेत का, नाही, चुकीचं आहे. मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन यालाच बहुवचन असं म्हणतात. तर संस्कृत, हिब्रू, ग्रीक, लॅटिन या भाषेमध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन असे वचन आहेत, पण मराठीमध्ये एक वचन किंवा अनेक वचन, अनेक वचनाला पर्याय वापरला बहुवचन. त्यामुळे या ठिकाणी हे चुकीचं वाक्य आहे. विशेष नाम विशेष व्यक्तीचे नाव असल्यामुळे दोन्ही वचनात येतं का, नाही, ते एकत्व सूचक आहे त्यामुळे ते येणार नाही, लक्षात घ्या. प्रतिष्ठावाचक बहुमानार्थी योजनेत येणारा आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन तेच राहतं, बाबा बाबा, बरोबर का, बाबा बाबा, दादा दादा, बदलत नाही, तेच राहतं. हा पर्याय बरोबर आहे. बाकी अ ब क चुकीचा आहे, म्हणजे पर्याय 4 याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. याचं स्पष्टीकरण तुम्हाला अधिक जर बघितलं तर तुम्ही आपलं 0 एरर मराठी वाचा, त्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं आहे. मी पण सांगतो इथं, पण तुम्हाला सांगतो वाचताना परत परत वाचायला तुम्हाला ते सोपं पडेल. ओके, पुढे बघा, हे 2 जर वाक्य बघितले तर व्यक्ती आपल्या व्यक्ती एक आहे पण अधिकाराने मानाने मोठी आहे, बरोबर का. व्यक्ती एक आहे, त्या व्यक्तीबद्दल आपला आदर दाखवायचा आहे. मग अशा वेळेस अनेक वचनाचा उपयोग होतो. मग बघा, श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली, या वाक्यात सांदीपनींना हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो, तर आदरार्थी अनेक वचन. कारण सांदीपनी नावाचे ऋषी एकच होते पण त्यांच्याबद्दल श्रीकृष्णांना आदर होता, म्हणजे ते अनेक वचन दाखवलंय, त्याला आदरार्थी अनेक वचन किंवा त्याला आदरार्थी बहुवचन असं पण म्हणतात, हे लक्षात घ्या. गुरुजी शाळेत आत्ताच आले, आला काऊन म्हणले नाही आपण, कारण गुरुजी बद्दल आपला आदर आहे, म्हणून त्या वाक्यामध्ये आदरार्थी अनेक वचन हाच पर्याय सोडून चालणार नाही, आदरार्थी बहुवचन सुद्धा येणार आहे. म्हणजे ब आणि ड, सॉरी, क आणि ड याचं उत्तर 2 येणार आहे. व्यक्ती एक आहे पण त्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करायचा आहे.
मग त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करत असताना आपण अनेक वचनाचा वापर करतो, त्याला आदरार्थी अनेक वचन किंवा आदरार्थी बहुवचन असं म्हणतात. याच्या विरुद्धार्थी आहे. म्हणजे व्यक्तीजवळ सलगी किंवा जवळीकता दाखवायची असेल, आपल्या आईला आपण असं म्हणतो का, अहो आई साहेब आम्हास जेवावयास वाढा. आई म्हणेल मेल्या, चालणार नाही. आपल्या आईला आपण म्हणतो अगं आई मला जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे. आपल्या आईला अहो आई कोण म्हणतं, बायको म्हणेल. बरोबर का? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे काय, तर व्यक्ती जवळची असेल, सलगी दाखवायची असेल, त्या व्यक्तीबद्दल एक वचनाचा वापर होतो. दादा मला एक वहिनी आण. दादा, नाही का, म्हणजे व्यक्ती एक आहे, व्यक्ती मोठी आहे, पण त्या व्यक्तीबद्दल जी काही सलगी आहे, जवळीकता आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण एक वचन वापरतो. व्यक्ती एक आहे पण त्या व्यक्तीबद्दल आदर दाखवायचा आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण अनेक वचन वापरतो. त्याला आदरार्थी अनेक वचन किंवा आदरार्थी बहुवचन असं म्हणायचं, हे लक्षात घ्या. आता मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही, एक वचन आहे, अनेक वचन आहे, त्याला आपण बहुवचन पण म्हणतो, द्विवचन नाही, लक्षात घ्या. यालाच आपण अनेक वचनाला बहुवचन असं म्हणतो. आपण आता सांगितलं लिपिक 17ला प्रश्न आलाय बघा. पुढे बघा, पुढचा प्रश्न, वचनासंबंधी काही विशेष गोष्टी अशा. नामाच्या 3 प्रकारापैकी सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही, चुकीचं आहे. नामाच्या 3 प्रकारापैकी सामान्य नामाचं अनेक वचन होतं, नदी, नद्या. विशेष नाम आणि भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही. जर त्यांचा अनेक वचन करण्याचा प्रयत्न केला तर त्या वाक्यात ते विशेष नाम, ते भाववाचक नाम सामान्य नामाचं कार्य करतं. मुद्दा नंबर 1 कटला. काही नामे नेहमी अनेक वचनी आढळतात. बरोबर आहे. हाल, डोहाळे, शहारे, क्लेश, नाही का, आट्यापाट्या यासारखे शब्द काय आहेत, नेहमी अनेक वचनी आढळतात. बरोबर आहे. आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होतं का, नाही, ते एकारांत होतं. म्हणजे हा नियम कसा लक्षात ठेवायचा, आकारांचं काय होतं, एकारांत होतं. रस्ता, रस्ते, इथं पुल्लिंगी शब्द, म्हणजे हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे. फक्त ब बरोबर आहे, पर्याय 3. डिपार्टमेंटल STI 14ला प्रश्न विचारलाय. असे प्रश्न आगामी काळामध्ये सगळीकडे येऊ शकतात. आता बघा, हा प्रश्न आणि खाली स्पष्टीकरण बघा, लिपिक 17ला आपण दिले. पुढीलपैकी शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एक वचनी नसणारे शब्द कोणते. समूहवाचक शब्द एक वचनी असतात. ढीग, रास, मंडळ. बरोबर का? हे काय, मंडळ आहे, रास आहे, ढीग आहे, हे समूहवाचक शब्द एक वचनी असतात, लक्षात घ्या. पण जोडपे हा जो शब्द आहे, म्हणजे इथे जोडपे, त्रिकूट, आठवडा, पंचक, डझन, शतसहस्त्र, लक्ष, कोटी या शब्दातून अनेकत्वाचा बोध होतो, लक्षात घ्या. मग ढीग, रास, मंडळ हे एकवचनी आहेत, हे समूहदर्शक नाम आहेत. सैन्य, समिती, सभा, थवा, वर्ग, जमाव हा समूह एकच मानल्यामुळे ती एकवचनी ठरतात. आणि इथे जोडपे असं म्हटलेलं आहे, अनेक वचनाचा बोध होतो, त्यामुळे वेगळा गट 3 आहे, लक्षात घ्या. पर्याय तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचं काम उत्तम आपण आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते शब्द नेहमी अनेक वचनी योजले जातात, तोच प्रश्न आहे. काय असणारे प्रश्न, खडावा. खडावा म्हणजे काय असणारे, खडावा म्हणजे जे काही पायामध्ये घालतात बघा, खडावा आपण काय म्हणतो त्याला थोडक्यामध्ये, खडावा माहिती तुम्हाला, पादुका, पादुका, लाकडी पादुका असतात बघा, ते असतात खडावा, त्याला खडावा. बरोबर का? रोमांच, हाल बघा, शहारे, कांजन्या, मुसक्या, आट्यापाट्या, क्लेश, आडेवडे, डोहाळे, हाल हे शब्द जे आहेत ते काय असतात, नेहमी अनेक वचनी आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आता हा पुढचा जो प्रश्न आहे, तो पुढचा प्रश्न नीट बघा. काय म्हटले बघा, की दासी दृष्टी या नामाचे अनेक वचन या कारांत होते. ई कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन या कारांत होतं, हे बरोबरच आहे. पण या नियमाला अपवाद आहे. दासी दृष्टी अपवाद आहे, देवी अपवाद आहे. तसं वाळू वस्तू, इथे उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन वाकारांत, सासू सासवात, जाऊ जावा, पिसू पिसवा, पण वाळू वस्तू बाजू हे अपवाद आहेत. हे अपवाद नीट बघितले पाहिजे. अ आणि ब चुकीचा आहे, पर्याय 4. काय वाचलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि पुढे काय म्हटले, अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होतं, अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन, रेल्वेची वेळ आहे, रेल्वेच्या वेळा म्हणजे आकारांत होतं. आणि दुसरी गोष्ट आहे भिंत, भिंती, ते इकारांत सुद्धा होतं. हे पण होतं, हे पण होतं, म्हणून हा प्रश्न रद्द केलाय. हे बारकावे जरा तुम्हाला चांगले माहित पाहिजे, हे लक्षात घ्या. मग याचे नियम जर जे आहेत ते तुम्हाला नियम लक्षात ठेवायचे आहेत. एक वचन अनेक वचन संदर्भात पर्यायी उत्तरातील कोणते उत्तर गटाबाहेरचे आहे. केळे, केळी, गाणे, गाणी, रताळे, रताळी, तांबे त्याचा अपवाद आहे, लक्षात घ्या. तांबे काय आहे, त्याचा अपवाद आहेत. सोने, तांबे, रुपे हे एकारांत नपुसक लिंगी नामाचं अनेक वचन इकारांत होतं. बरोबर का? केळे, केळी, केळे, केळी, गाणे, गाणी, रताळे, रताळी
अपवाद आहे. नियम अपवाद, नियम अपवाद. शॉर्टकट करा, समजून घ्या. एका पानावर वचन बसतं, विसरायची गरज नाही. असे प्रश्न येतात मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. परत एकदा हाच मुद्दा आहे, आपली शाश्वत क्लास नोट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि आपलं झिरो एरर मराठी उपलब्ध आहे. मित्रांनो, तुम्हाला मराठीत चांगले मार्क्स पाहिजे असेल तर या 2 पुस्तकं तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत आणि नक्कीच घ्या मित्रांनो. आणि लेक्चर कसं वाटतंय याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की आपलं लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा आणि याचा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. असेच प्रश्न घेऊन पुढच्या टॉपिकमध्ये आपण येणार आहोत. ते टॉपिक असणार आहेत आपले विभक्ती आणि सामान्य रूप. हा टॉपिक घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. त्याच्या पुढचा सर्वनाम आणि विशेषण, त्याच्या पुढचा क्रियापद आणि आपलं क्रियापदाचे काळ, असे टॉपिक करत करत जाऊयात. सगळे टॉपिक आपण कव्हर करूयात. तुम्हाला नक्कीच या सेशनचा फायदा परीक्षेमध्ये होणार आहे. तर या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.